वेलकम एव्हरीबडी. सेटमध्ये पहिल्या पेपरचा अभ्यास करत असताना आपल्याला 10 टॉपिक आहेत. त्यापैकी पहिला टॉपिक हा टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, म्हणजेच अध्यापन अभियोग. तर त्याचा अभ्यास करणे हा अतिशय सिंपल आहे, कारण त्यात रिपीटेड क्वेश्चन्स फार आहे. मागच्या 10 वर्षापासूनचा डेटा जर कलेक्ट केला तर त्यामध्ये एक 5-6 सब टॉपिक आहेत जे की अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावर आपण आज फोकस करणार आहोत. हा ह्या सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे आणि 3 व्हिडिओमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड कव्हर करायचा मी प्रयत्न करेल. सो टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये इथं आपण पाहिल्याप्रमाणे हे काही टॉपिक आहेत. लेवल ऑफ टीचिंग, ऑनलाईन टीचिंग मेथड्स, टीचिंग एड्स, ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग, इव्होल्युशन अँड ग्रेडिंग. म्हणजेच अध्यापन स्तर, ऑनलाईन अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, अध्यापनाचे उद्दिष्टे, मूल्यमापन पद्धती आणि ग्रेडिंग. तर हे सब टॉपिक आपण थरोली लर्न जर केले तर आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूड मधले 5 पैकी 5 प्रश्नांची उत्तरे येण्याचे चान्सेस हाय असतील. सो इथं आपण पाहणार आहोत लेवल्स ऑफ टीचिंग. लेवल ऑफ टीचिंग मध्ये काय 3 प्रकार पडतात: मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल. हे जे येलो केलेले आहेत बाकीचे पॉइंट्स, तर ते येलो केलेले म्हणजे एक्झाम मध्ये विचारलेले पॉइंट्स आहेत, प्रिव्हियस इयर आहेत. सो आपण पहिली लेवल पाहू, मेमरी लेवल. मेमरी लेवलमध्ये मेमरी कॅपॅसिटी इन्क्रीज होण्यासाठी प्रयत्न केले जातात. स्टिम्युलस रिस्पॉन्स असतो तिथं. नंतर मेमरी कॅपॅसिटी, स्टिम्युलस रिस्पॉन्स, टीचर सेंटर्ड आहे ही पद्धत. मेमरी लेवल ही टीचर सेंटर पद्धत आहे. आणि रूट लर्निंग, नो थिंकिंग. ह्या पद्धतीमध्ये फक्त जे इनपुट केलं जातं तेच कन्सिडर केलं जातं, त्याच्यावर बाकीची सेल्फ प्रोसेस काय होत नाही, त्याला रूट लर्निंग म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये आपली वैयक्तिक विचारसरणीचा उपयोग केला जात नाही, म्हणून नो थिंकिंग असं इन्क्लूड केलं. तर ह्या मेमरी लेवलचे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. तर अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आपण पाहू मेमरी इनसाइट प्लस ॲप्टिट्यूड. म्हणजे इथं मेमरीचाही वापर होतो, स्टोअर पण केली जाते इन्फॉर्मेशन. इनसाइट म्हणजे त्याच्यावर विचार केला जातो, आणि ॲप्टी म्हणजे त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे लर्न केलं जातं. आणि यामध्ये मिनिंग फाइंड केला जातो. एखादी जर आपण डेटा इनपुट केला किंवा एखादा डेटा आपण शिकला तर त्याचा मिनिंग काय होतं, त्याचे वेगवेगळे अर्थ काय, ते फाइंड करतो आपण ह्या अंडरस्टँडिंग लेवलमध्ये. आणि याच्यामध्ये टीचर आणि स्टुडंट दोघंही ॲक्टिव्ह असतात. म्हणजे ही प्रोसेस ही टीचर अँड स्टुडंट सेंटर्ड आहे. जसं की मेमरी लेवल ही फक्त टीचर सेंटर होती इथं, पण हे टीचर आणि स्टुडंट बोथ ॲक्टिव्ह असतात इथं. आणि अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आपण एखाद्या टॉपिकमध्ये मास्टर होतो, कारण इथं आपण गोष्टीचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे जाणून घेतो. त्याच्यावर इनसाइट ॲप्टी हे आपल्याला मिळतं आणि त्याच्यावरून आपण त्याच्यात मास्टरी अप्लाय करू शकतो. आणि शेवटची लेवल आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. नावातच आहे रिफ्लेक्टिव्ह म्हणजे आन्सर देणे, म्हणजे सांगणे. मग यात काय असेल, थिंकिंग आणि अप्लाय करणे आहे. एखादी गोष्ट आपण मेमरी लेवलमध्ये आपल्याला इनपुट केली जाते, अंडरस्टँडिंगमध्ये त्याच्यावर आपण थिंकिंग करतो, आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये ती जी अंडरस्टँडिंग, त्याचा मिनिंग जे समजून घेतलाय तो आपण कसा अप्लाय करू शकतो आपल्या डे टू डे जीवनात ते बघू शकतो. मग ह्या दृष्टीने प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा होते. नंतर ही प्रोसेस फक्त स्टुडंट सेंटर्ड आहे, यामध्ये टीचरचा काही रोल नाही. ऑब्विसली एकदा शिकवून झाल्यानंतर टीचर बाजूला होतो आणि स्टुडंटला त्याच्यावर प्रोसेस करायचे आणि आपले रोजचे जीवनातले प्रॉब्लेम टॅकल करायचे. आणि ही प्रोसेस सायक्लिक आहे. सायक्लिक म्हणजे ही प्रोसेस एंड झाल्यावर परत एकदा सुरू होते, परत एकदा सुरू होते, लर्न होत जातं असं. आणि ओपन आणि इंडिपेंडंट लेवल आहे ही लेवल कोणावर डिपेंड नाही. आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये 2 प्रश्न आलेले आहेत, की स्टुडंट सेंटर्ड आहे असा एक प्रश्न आलाय, आणि सायक्लिक प्रोसेस हा आहे की नाही असा एक क्वेश्चन आलेला आहे. तर रिफ्लेक्टिव्ह लेवल जरा इम्पॉर्टंट आहे. सो तिन्ही लेवल तुम्ही बघून जा, आणि काय कोणत्या लेवलमध्ये टीचर किंवा स्टुडंट काय सेंटर्ड आहे, कोणती लेवल, ते नक्की लक्षात ठेवा. सो आपण पुढची स्लाइड बघू. यात ऑनलाईन टीचिंग मेथड्स आपण पाहणार आहोत, जे म्हणजे एक्झाम्पल स्वयं, मूक आणि स्वयंप्रभा आहेत. तर स्वयंमध्ये पाहू पहिल्यांदा.
स्वयं ही 9 जुलै 1917ला 2017ला स्थापन झाली. त्याच्यामध्ये डाऊट क्लिअरिंग केली जाते. आता हा क्वेश्चन जेव्हा एक्झाममध्ये आला आणि सगळ्यांचाच चुकला होता, ऑलमोस्ट 90% लोकांचा चुकला होता, कारण स्वयंमध्ये डाऊट क्लिअरिंग होती, कुणी फोकसच केलं नव्हतं ह्या गोष्टीकडे. तर ते एक्झाममधून आपल्याला लक्षात आलं ते. आणि याचे 3 प्रिन्सिपल आहेत: ॲक्सेस, क्वालिटी अँड इक्विटी. इन 9 to UG लेवल क्लासेस चालतात स्वयंमध्ये, हे लक्षात ठेवा. स्वयंच्या ह्या गोष्टी म्हणजे प्रिन्सिपल किंवा त्याचे वेगवेगळे बेनिफिट काय, त्याच्यावर नक्कीच क्वेश्चन येऊ शकतो, महत्वाचं आहे. नंतर मूक हे 2016ला स्थापन झालं. डिस्टन्स एज्युकेशनसाठी जे काय ऑनलाईन टीचिंग मेथड्स आहेत त्या सगळ्याच डिस्टन्स एज्युकेशनला फोकस करून झालेल्या आहेत. आणि यामध्ये लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स कॅन बी इन्क्लुडेड. स्टुडंट हे मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करता येईल, त्यांना सामावून कसं घेता येईल जास्तीत जास्त स्टुडंटला, हा त्याचा उद्देश आहे. आणि ही फ्लेक्झिबल आणि सेल्फ डायरेक्टेड मेथड आहे. फ्लेक्झिबल का? कारण या मेथडमध्ये रिस्ट्रिक्शन नाही, स्टुडंटला त्याच्या टाईमनुसार त्याच्या पद्धतीनुसार लर्न करता येतं. एवढी फ्लेक्झिबिलिटी ह्या मूक प्लॅटफॉर्मवर आहे. आणि सेल्फ डायरेक्टेड म्हणजे तेच की एखादा कंटेंट आपल्याला लर्न करायचा आहे, तर तो कधी लर्न करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, त्याला किती वेळ द्यायचा, एकाच दिवसात 10 व्हिडिओ बघायचे की प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ बघायचे, याला सेल्फ डायरेक्टेड म्हणतात. आणि हे हायर सेकंडरी टू PG लेवल इतका त्याची रेंज आहे मूकची. तर लास्ट आहे स्वयंप्रभा. स्वयंप्रभा म्हणजे हे DTH चॅनल आहे, 34 DTH चॅनलने बनलेलं आहे. आणि याच्यात सॅटेलाइट वापरलेले आहे GSAT-15. तर ह्या पूर्ण स्लाइडवर मिळून 3 क्वेश्चन आलेले आहेत. एक तो स्वयंचा डाऊट क्लिअरिंग वाला, दुसरा मूकचा फ्लेक्झिबल अँड सेल्फ डायरेक्टेड वाला जो की हायलाइट केलेत, आणि स्वयंप्रभावरती विचारले की किती चॅनल इन्क्लूड आहेत. सो याच्याबद्दल आणखीन माहिती घ्यायचा प्रयत्न करा. आणि जास्त डीप जायची गरज नाही, पण ह्याच्यातले मेन फॅक्टर कोणते आहेत आणि कोणत्या बेसिसवर म्हणजे मूक, स्वयंप्रभा किंवा स्वयं हे स्थापन करण्याचे उद्देश काय त्याच्या मागं, ते तुम्ही लक्षात घेऊन पुढे अभ्यास करा. आणि यावर आलेले क्वेश्चन आन्सर करणं मला वाटतं फार इझी जाईल. सो हा ह्या सिरीज मधला पहिला व्हिडिओ होता टीचिंग ॲप्टिट्यूडचा. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. थँक्यू अँड गुड लक.